सांगितलं मॅमने? अच्छा हाँ स्कूल आहे खाते का टिफिन? पूर्ण खाल्ला टिफिन मॅमने? आणि तू तू पण खाल्ली? चल काढा शूज काढा. कुठं मिळालं? आबांनी आणलं होतं? अच्छा तर मामा आवाज देत आहे तुला. आहे आहे हो. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्र, मिडल व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो मॉर्निंगच्या सगळी कामं झाली आहेत आणि तिला आज पूर्ण 2 तास गेलेले ते मीटिंगमध्ये. अन्वीला घेऊन आलेली आहे स्कूलमधून. जेवण करून घेते आधी आणि तिला पण चालते थोडंसं. आज थोडे चिप्स वगैरे दिले होते कारण काल मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तिने दुसऱ्याचं काहीतरी खाल्लेलं आहे, काहीतरी दिसलं असेल. लहान मुलांचं असं असतं की पोळीच्या व्यतिरिक्त जर काही दिसलं दुसऱ्याच्या टिफिनमध्ये मग त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात. सो आज पोळीबरोबर तिला दिलं होतं मी थोडंसं. आणि चला जेवण करून घेते कारण जवळपास 1 वाजत आहेत आता. आज थोडंसं लेटच झालं मला. खेळते ती अन्वी आणि मी पण थोडंसं जेवण करून घेते. बस अभी हळू. बसव अच्छा थांब मी बसवून देते. त्या बाजूला तो बघ, तिकडे बघशील, तिकडे बघशील. तो बघ, तो बघ, तो बघ, तो बघ. दिसला दिसला
दिसला दिसला पप्पा चला लाईट बंद करा ते लाईट बघ मला ते बघ ते लाईट हे बघ आलं पिकॉक आहे आणि ते पिकॉकचं आहे फ्लॉवर फ्लॉवर छान आहेत बघ आहे ना बटरफ्लाय हाँ घोड़ा है माँ चलो चल 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 हळू समोर बघ आलो आता गार्डनला राजीव गांधी गार्डनला हे आहे त्रिमूर्ती नगरला असेल ना तर आधी ते बघून येऊ ना नाही सर हो सो इंस्टाग्राम धावायचं नाही अन्वी म्याव आहे हो आतमध्ये म्याव होती आताच इंस्टाग्रामवर वगैरे भरपूर ठिकाणी बघितलं असेल भरपूर रील व्हायरल झालेले त्याचे सो तिथेच आलो आम्ही थोडं सायंकाळचा वेळ आता फ्री असतो त्यामुळे मग म्हटलं अन्वीला घेऊन जाते आज खूप कंटाळली ती झोपली पण नाही दिवसभर ते बघ अन्वी हे बघ इथे ते बघ ते बघ ते बघ किती छान आहे हळू 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 सो बॅक टू होम आणि मंदिरातून म्हणते पार्कमध्ये गेलो आम्ही भरपूर मोठं स्पेस आहे तिथे आणि ॲक्च्युली
एवढी गर्दी कंटिन्यू म्हणजे मुलांकडे तिथं लक्ष ठेवावं लागतं, कारण एक थोड्या वेळ जरी नजर मिस झाली ना तर मुलं कसं एक तर कंटिन्यू पडत असतात, धावत असतात. सो कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर एखादं जर मिसिंग झालं तर एवढ्या गर्दीमध्ये एखाद्याला शोधणं म्हणजे थोडंसं टास्कच आहे. कुठलं सिक्युरिटी एक तर तिथं मधामध्ये उभं नसतात, फक्त एकच गार्ड असतो तिथे एकदम स्टार्टिंगला. तो पण काय एकदम आरामात बसलेला दिसला मला, त्यामुळे स्वतःच लक्ष ठेवलेलं बरं. आणि बाकीचं असं भरपूर लाइटिंग, टायगर झालं, आपलं डिअर वगैरे झालं, बटरफ्लाय झाले, असे भरपूर गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. फ्लॉवर्स झाले पूर्ण लाईट्सचे. सो ते आहे. त्यानंतर लहान मुलांचे खेळण्याचं. बाकी तर अन्वीनी तेवढं काही एन्जॉय नाही केलं, फक्त तिला खेळायचं होतं, बस ते खेळलं. त्यानंतर 8 वाजले आणि 8 वाजे तिथून निघून आलं, कारण मला येताना दूध घ्यायचं होतं मेन म्हणजे, त्याच्यासाठी मी तिथून लवकर निघाली. सो येताना विचार केला की काहीतरी पार्सल घेऊन ये, पण पार्सल घरी आलेपर्यंत ना त्याची मजाच चालली जाते, तर तो पूर्ण थंड होऊन जातो. त्यामुळे मग विचार केला गायत्री म्हणून आहे प्रतापनगरला, सचिन मेडिकलच्या अपोजिट साईडला. सो तिथून पार्सल नाही, तिथं जेवण केलं. ते पण कसं तरी केलं जेवण, कारण नवीन जेवणच नाही करू देत. त्याची आईस्क्रीम घेऊन दिली, ती सांडली ॲक्च्युली वेळेवर तिथे. सो त्यानंतर तिने जेवणच नाही करू दिलं. थोडंफार ती पण जेवली. आणि त्यानंतर दूध घेतलं आणि पेडिश्युअर संपलेला होता, सो तो घेतला आणि घरी आला. तो जस्ट दूध गरम करायला मागलेला आहे. चला आज जास्त काही शूट नाही करता आलं, कारण आज आमची अन्वी झोपलीच नाही दुपारला. दिवसभर मस्त्या सुरू आहेत. आज पुन्हा देव गायब झालेले आहेत, कुठे गेले उद्याला शोधावं लागेल मला. सो चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर, बाय बाय.